हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे. मित्रांनो, शनिवार दिनांक 25 जुलै 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास आषाढ, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे. सकाळी 11:35 द्वादशी तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे. नक्षत्र मित्रांनो ज्येष्ठा नक्षत्र आहे, जे अहोरात्र असणार आहे. योग मित्रांनो ब्रह्मा योग आहे. रात्री 9:09 ऐंद्र योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो विष्टीकरण आहे. सकाळी 11:35 भवकरणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 12:47 बालवकरणाला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य कर्क राशीत असेल, गुरु देखील कर्क राशीत, चंद्र वृश्चिक राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा या कारणासाठी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6:14 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7:16 असणार. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. असंगत ग्रहांमध्ये सध्या गुरु ग्रह हा 17 जुलैपासून अस्तंगत होत चाललेला आहे मित्र. तर असा अस्तंगत गुरु आपल्याला काय फळ देईल हे देखील गोचरीने ज्योतिष आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर एक पळी पाणी, थोड्या अक्षरात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करूया मित्र. हर ओम शिव शिव शंभूराज्ञा प्रवर्तमान सत्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगी प्रथम पाते जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिक्पालके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरे दक्षिणायनी वर्षा ऋतू आषाढ मासे शुक्ल पक्षे भृगु आसरे ज्येष्ठा नक्षत्रे ब्रह्मा योगे विष्टी करणे एकादशी शुभती वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोपात दुरित अक्षय द्वाराशी पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी जवळच्या निर्माणाच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 11:35 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 26, 29, 30, 31 ऑगस्ट, दिनांक 3, 4, 5, 8 आणि 9. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 26, 29 आणि 30. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 31 ऑगस्ट, दिनांक 1, 3, 5. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 30, 31 ऑगस्ट, दिनांक 5 आणि 9. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 26, 29, 30, 31 ऑगस्ट, दिनांक 3, 5 आणि 9. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती करण्यासाठी, भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी, तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावं किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये देवशैली एकादशी आहे, अर्थात आषाढी एकादशी आजपासून आज आहे मित्रांनो.
आजपासून चातुर्मासाला देखील सुरुवात होत आहे. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीपर्यंत पूर्णपणे 100 दिवसांचा हा महाव्रताचा काळ आहे मित्रांनो. पंढरपूर यात्रा या निमित्ताने आज आहे मित्रांनो. यासाठी माझे स्वतंत्र व्हिडिओ ते आपण पाहू शकता मित्रांनो. सकाळी 11 वाजून 35 मिनिटांपर्यंत भद्रायोग आहे. हा राहूच्या अंडर येणारा भद्रायोग असल्यामुळे अशुभ आहे. त्यामुळे आपण शक्यतो रेग्युलर जी कामे आहेत ती करा. या वेळेमध्ये महत्वाची किंवा विशेष कामे करू नका, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील. यानंतर घबाड योगाला सुरुवात होत आहे. अत्यंत शुभ योग असल्यामुळे याची प्रचिती आपण घ्यावी. जे काम कराल त्याचा फायदा आपल्याला डबल टिबल होऊ शकतो मित्रांनो. द्वादशी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर आहे मित्र. त्यामुळे आपण नव्याने होम यज्ञ या कर्मकांड सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते जर बंद पडतील तर आपल्याला दोष देखील लागू शकतो मित्र. आणि रेग्युलर आहे ते आपण केव्हाही करू शकता मित्रांनो. राहू काळ सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. त्यामुळे आपण शक्यतो महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे करावी या वेळेमध्ये. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरि ओम. शिव शंभो महादेव.